एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून ड्रग्जचं जाळं थेट कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलंय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे। शनिवारी झालेल्या लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळतेय। गोरेगाव येथील पार्टीत ड्रग्जचा उघडपणे वापर झाला असून प्राथमिक माहितीनुसार 80% विद्यार्थी नशेत होते। 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर यंत्रणांची झोप उडाली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचा भोंगळ कारभार यामुळे उघड झाला असून या पार्टीसाठी उत्पादन शुल्क विभागाची परवानगी होती की नव्हती याचा तपास आता सुरू आहे। मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती आहे। मुंबईतील वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करून याचा तपास सुरू केलाय। मात्र या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कॉलेज वर्तुळात आता भीतीचं वातावरण पसरलंय। 11 एप्रिल रोजी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये म्युझिक इव्हेंट दरम्यान ही धक्कादायक घटना घडली। पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना बेड्या ठोकल्यात। मृतांना नेमका कोणता ड्रग देण्यात आला आणि तो कोणी पुरवला याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये। याचा पोलिसांकडून सध्या तपास करण्यात येतोय। मात्र पोलीस सूत्रांनुसार मृतांना नशिल्या पदार्थांचं सेवन करायला देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 5 जणांमध्ये एका इव्हेंटशी संबंधित व्यक्तीचा समावेश आहे। 13 एप्रिल 2026 रोजी नेस्कोचे व्हाईस प्रेसिडेंट यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या कॉन्सर्टसाठी आयोजकांनी विविध श्रेणींचं महागडं तिकीट दर निश्चित केले होते। यामध्ये सामान्य प्रवेशासाठी 1500 रुपये, व्हीआयपी पाससाठी 2500 रुपयांपर्यंत दर होते आणि विशेष म्हणजे बॅकस्टेज प्रवेशासाठी 6000 रुपये आणि व्हीआयपी टेबलसाठी 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतची अव्वाच्या सव्वा फी आकारली जात होती। इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल आणि सुरक्षा व्यवस्था असताना सुद्धा कार्यक्रमात ड्रग्ज पोहोचल्यानं आता आश्चर्य व्यक्त होतंय। शनिवारी रात्री आयोजित या संगीताच्या कार्यक्रमात सुमारे 3 ते 4 हजार तरुणांची गर्दी होती। प्राथमिक माहितीनुसार या कार्यक्रमात ड्रग्जचं वितरण, अल्पवयीन मुलांना मद्य पुरवठा आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलंय। प्रकृती बिघडलेल्या 2 तरुणींना जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअरमध्ये तर एका तरुणाला गोरेगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला तर सोमवारी दुपारी एका तरुणीनं सुद्धा प्राण गमावले। पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण काय होतं हे स्पष्ट होईलच, परंतु या घटनेमुळे मुंबईतील हाय प्रोफाईल पार्ट्यांमधील अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। वनराई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सखोल तपास केलाय। कॉन्सर्टच्या ठिकाणी ड्रग्ज नक्की कुठून आले, आयोजकांनी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती का आणि यामागे कोणतं मोठं ड्रग्ज रॅकेट कार्यरत आहे का या दिशेनं सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे। या कॉलेज विश्वात या घटनेमुळे तीव्र शोक व्यक्त केला जात असून पालकांमध्ये सुद्धा आता भीतीचं वातावरण पसरलंय। मात्र गोरेगाव सारख्या नेस्को सेंटरमधील लाईव्ह कॉन्सर्टमध्ये जवळजवळ 80% विद्यार्थी नशेत होते। हे किती भयंकर आहे आणि हे ड्रग्ज या पार्टीत पोहोचेपर्यंत पोलीस काय करत होते, राज्य उत्पादन शुल्क विभाग काय करत होतं, हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत।